नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 23 ऑगस्ट। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपलं उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। जरी राज्यातील काही भागामधील पावसाचा जोर कमी झाला असला तरी परंतु उद्याच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज। त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता उद्या दिनांक आहे 23 ऑगस्ट। राज्यामध्ये उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान जे आहे सगळीकडे कोरडे राहील, म्हणजे पावसाला उघडीप राहील। आणि दुपारनंतर राज्यामध्ये आपलं जे नाशिकच्या परिसरामध्ये नाशिक, इगतपुरी तसेच जे आहे मुंबई, पुणे, रत्नागिरी या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। आणि दुपारनंतर म्हणजे दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील जे आपला जळगाव जिल्हा तसेच जे आहे अकोला, अमरावती, लोणार, बीड जिल्हा तसेच माजलगाव, परभणी, जिंतूर, लोणार, वाशिम, पुसद, उमरखेड, चिखली, सिल्लोड, करंजा, यवतमाळ आणि खामगाव या परिसरामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो आपला उद्या दुपारच्या दरम्यान म्हणजे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील आपलं जे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपला जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान या भागामध्ये आपण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपला उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राहील। तसे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आणि पालघर, इगतपुरी या भागामध्ये सुद्धा जे आहे पावसाचा जोर हा जास्त या ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच खान्देशच्या भागामध्ये सुद्धा आपलं जे हलका ते रिमझिम पाऊस उद्या सायंकाळच्या दरम्यान राहील, त्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या परिसरामध्ये। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे अहिल्यानगर जिल्हा तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्हा या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील। फक्त उद्या दुपारनंतर जे आपल्याला काही भागामध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता हवामान अंदाज। राज्यातील सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे कारण की राज्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, तर काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे। परंतु आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता 30 तारखेपर्यंत राज्यामध्ये फक्त उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यानच पावसाची शक्यता राहील। आणि इतर दरम्यान जे आपला सकाळच्या दरम्यान हवामान कोरडे राहील आणि रात्रीच्या दरम्यान सुद्धा हवामान या ठिकाणी कोरडे राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता हवामान अंदाज। तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।